कमी तेलामध्ये उत्कृष्ट आणि पौष्टिक जेवण बनवायचं असेल ना, तर त्यासाठी ही कढई वापरली जाते. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर हेल्दी कुकिंगचं ऑप्शन हवं असेल ना, की कमी तेलात, कमी वेळात आणि पौष्टिक जेवण बनवायला हवं आणि खरोखर असं होऊ शकतं का? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण रिव्ह्यू देणार आहे ह्या कढई आणि फ्राय पॅनचा. तर मी बर्गनर या कंपनीचा ट्रायप्लाय मागवलेला आहे. तर ट्रायप्लाय घेण्यामागचं कारण काय आहे आणि तो कसा वापरायचा आहे, याचा फायदा काय आहे, नुकसान काय आहे, प्राईस किती आहे आणि किचनसाठी किती उपयोगाचं आहे, किती नाही, हे सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. तर खूप 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 विचार करून आणि खूप अभ्यास करून मी फायनली घेतला हा ट्रायप्लाय. तर बऱ्याच कंपनींचं मी कंपॅरिझन केलं आणि बऱ्याच मैत्रिणींना विचारलं की कुठला चांगला आहे, कुठला नाही. तर मला फायनली हे नाव सारखं सारखं ऐकायला येत होतं. तर मी हा कंपनीचा घेतलेला आहे ट्रायप्लाय. तर याची प्राईस ऑनलाईन वेगळी असू शकते आणि ऑफलाईन वेगळी असू शकते आणि तुमच्याकडे काय असेल काय माहिती नाही. तर याची प्राईस जी आहे ना, ती याच्या साईजनुसार ठरत असते. तर मी जी साईज मागवलेली आहे ना, ती 22 सेंटीमीटरची मागवलेली आहे. कढई आणि पॅन दोन्हींची साईज सेम आहे, 22 सेंटीमीटर. आता यामध्ये साईज वाढली की प्राईससुद्धा वाढेल आणि एक दुधाचं भांडं किंवा चहाचं भांडंसुद्धा येतं. तर ते पण जर घेतलं, 3 पीस सेट घेतला तरीसुद्धा प्राईस वाढू शकते. पण मला ते भांडं काही उपयोगाचं नव्हतं, मला ते घ्यावंसं वाटलं नाही, म्हणून मी ते स्किप केलं आणि हे 2 भांडी घेतली. तर ही भांडी आपल्याला लागतात म्हणजे लागतातच. आणि ट्रायप्लायची विशेषता ही आहे की हे 3 थरांनी बनवलेलं जातं. पहिला थर असतो स्टेनलेस स्टीलचा, मधला थर असतो तो असतो ॲल्युमिनियमचा आणि बाहेरचा थर असतो तो असतो स्टेनलेस स्टीलचा. म्हणजे 3 थरांनी हे बनवलेलं जातं हा ट्रायप्लाय. आणि यामध्ये ना, या 3 थरांमुळे कढईला किंवा पॅनला समान उष्णता मिळते, समान हीट मिळते, त्यामुळे अन्न जळत नाही. आणि विशेष म्हणजे या कढईला खूप जास्त हाय फ्लेमची गरज पडत नाही. अगदी लो गॅसवर सुद्धा ही छान कढई गरम होते आणि यातलं अन्न न जळता न चिकटता छानपैकी शिजलं जातं कमी तेलामध्ये. आता हा असा बॉक्स आलेला आहे, यावर बेसिक सगळी माहिती आहे कंपनीचं वगैरे सगळं काही. तर याची गॅरंटी आहे. तर त्यासाठी हा कोड आहे ना, तो स्कॅन करायचा आणि आपण त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. मी ही ऑनलाईनच मागवलेली आहे. जवळजवळ 4 की 5 वर्षाचं मला गॅरंटी आहे. ISI मार्क आहे, सगळं काही चांगलं आहे. बॉक्सवर प्राईस तर 4,500 काहीतरी लिहिलेली आहे, पण मला ती ऑनलाईन खूप स्वस्त मिळालेली आहे. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, त्यातून तुम्ही बाय करू शकतात. 5 इयर्स गॅरंटी आहे, सॉरी. आणि सगळं काही व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि यासोबत ना एक छोटंसं बुकसुद्धा आलेलं आहे की वापरायचं कसं किंवा कसं यूज करायचा, वापरल्यानंतर कसं धुवायचं वगैरे सगळं काही. तर ते सुद्धा आहे. तर सगळ्यात आधी ही कढई वापरण्यापूर्वी धुवायची असते आणि त्याला सीझनिंग करायचं असतं. तर सीझनिंग म्हणजे कसं, जसं आपण घावण्याचा तवा विकत आणल्यानंतर तसं तो तयार केला जातो, तशीच ही सुद्धा कढई आणि पॅन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पण जसं घावण्याच्या तव्याला किंवा लोखंडी तवा किंवा भांडी तयार करायला वेळ लागतो, तेवढा वेळ याला लागत नाही. अगदी पटकन तयार होते. खूप छान फिनिशिंग आहे, खूप मस्त दिसतात, सगळं काही चमकते, तुम्ही पाहतच असाल. तर मी 22 सेंटीमीटरचा इतक्या साईजमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी मोठासुद्धा घेऊ शकतात. आणि यावर झाकणसुद्धा मिळतं, जे झाकण कढईला आणि पॅनला पण छान बसतं. कढईच्या आतमध्ये हे छान असं प्रमाण मार्क केलेलं आहे त्यांनी लिटरमध्ये. आता ही जी कढई आहे ना, ही तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये वापरायची नाही ती भांडी. तर ही भांडी आपल्याला साध्या आपल्या गॅस स्टोववर किंवा इंडक्शन असेल आता, तर त्यावर वापरायची आहे. आता तुम्ही पॅन जर बघितला ना, तर पॅन पण खूप छान आहे. त्याचं हँडल जे आहे ना, ते खूप भलं मोठं दिलेलं आहे. तर छान आहे, म्हणजे गरम होत नाही हँडल असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता पण गरम केल्यानंतर आपल्याला कळेल की खरं काय किंवा खोटं काय. आणि हे जे कढईचे कान आहे ना, हे जरा जवळ दिले आहेत त्यांनी, यामध्ये गॅप नाही आहे. मला थोडासा गॅप असायला हवा होता, म्हणजे धुताना त्यामध्ये काहीतरी काळं वगैरे अटकलं असेल, तेल वगैरे अटकलं असेल, तर ते व्यवस्थित साफ करता यायला पाहिजे असं हवं होतं. पण तसे त्यांनी ते कान दिलेले नाहीत, ते अगदी चिकटलेले आहेत. तर आता ही आपल्याला सीझनिंग कशी करायची आहे, तर सगळ्यात आधी ही आपल्याला
कोमट पाण्याने आणि हलक्याच्या डिशवॉशरने धुवून घ्यायची आहे. याला अजिबात लोखंडी आपली तारेची घासणी वगैरे वापरायची नाही आहे. अगदी हलकी सॉफ्ट अशी घासणी वापरायची आहे आणि याने धुवून काढायचं आहे. सध्या पहिल्या वेळी आपल्याला कोमट पाण्याने हे धुवून घ्यायचे आहे. नंतर आपण रेग्युलर वॉश केली तरीसुद्धा चालते. आता ही आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. पण आता सिझनिंग करतो आहे तर याला प्रीहीट करायची आहे. आणि पॅनला आणि कढईला आपलं जेवण चिटकायला नको, जळायला नको, त्यासाठी थोडंसं तेल लावायचं आणि संपूर्ण तेल टिश्यू पेपरने किंवा रुमालाने संपूर्ण कढईला छान पसरून घ्यायचं. कढई आणि पॅन दोनही नॉनस्टिक व्हावं आणि चिटकू नये किंवा जळू नये असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी ही प्रोसेस नक्की करायची आहे. त्यामध्ये मेन्शनच केलेलं आहे की तुम्हाला ही प्रोसेस करायचीच आहे स्किप न करता. तर त्यासाठी कढई वापरण्यापूर्वी त्याला प्रीहीट करायचं आहे आणि तेलाने छान पुसून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण सगळ्याच प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. फक्त ज्या काही गोष्टी आंबट आहेत ना, जसं की लोणचं, विनेगर, ज्यूस, मीठ, मिरचीचं लोणचं, असं काही मसाले जे आंबट आहेत, जे जास्त वेळ आपण ह्या कढईमध्ये ठेवले तर ते खराब होऊ शकतात. तर त्यासाठी ना तयार झाल्यानंतर ते पॅनमध्येच किंवा कढईमध्ये न ठेवता लगेच कढईतून आणि पॅनमधून बाहेर काढून घ्यायची आणि पॅन आणि कढई स्वच्छ करून ठेवून द्यायचं. तर आता स्वच्छ कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आहे. साधी आपली तारेची घासणी न वापरता साधी रबरची, प्लास्टिकची, आजकाल कपड्याची सुद्धा येते, ती वापरायची आहे. आणि यामध्ये चमचा वापरताना शक्यतो आपण सिलिकॉनचा स्पून किंवा लाकडी स्पून वापरायचा. जर हे नसेल तर अगदी टोकदार, धारदार असं काहीच वापरायचं नाही आहे, जेणेकरून आतला जो सरफेस आहे तो खराब होईल किंवा त्याला क्रॅचेस पडतील तर ते दिसायलासुद्धा छान वाटणार नाही. त्यामुळे शक्यतो ही टाळा की तुम्ही खूप धारदार आणि खूप असे हार्ड असं काहीतरी याच्यावर फिरवतायत किंवा यातनं चालवतायत, असं काहीच करायचं नाही आहे. अगदी साधे सिंपल चमचा घ्यायचा आहे सिलिकॉनचा किंवा लाकडाचा, त्याने हे छान असं यूज करायचं आहे. तर आता हे डिशवॉशरमध्ये सुद्धा तुम्ही वॉश करू शकतात, पण मायक्रोवेव्हमध्ये हे ठेवायचे नाही आहेत. खूप जास्त हाय फ्लेमवर सुद्धा हे चालवायचे नाही आहेत. लो फ्लेमवरच शिजवायचं आहे यातलं अन्न, कारण की लो फ्लेमवर ते पटकन शिजलं जातं. हाय फ्लेमवर पॅन खराब होऊ शकतो, त्याची क्वालिटी खराब होऊ शकते कढईची, त्यामुळे तसं करायचं नाही आहे. आणि धुतल्यानंतर हे छानपैकी व्यवस्थित पुसून ठेवायचे आहेत. पाण्याचे डाग पडू शकतात. आता तुम्ही पाहिलंच आहे, मी थोडा वेळ ते ठेवले तर पाण्याचे डाग लगेच पडलेले होते, त्यामुळे ते धुवून झाले की व्यवस्थित पुसून ठेवायचे. आता आपण पॅनसुद्धा मी छान असा सिझनिंग करून घेतलेला आहे. आता हा सुद्धा रेडी झालेला आहे. खूप जास्त गरम केलं ना तर ही जे हँडल आहे ना ते सुद्धा गरम होतं, त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला अन्न शिजवायचं आहे यामध्ये. आता छान ह्या 2 कढया मला खूप विचार करून मी घेतलेल्या आहेत. याआधी मी नॉनस्टिकचा सेट मागवलेला होता, पण तो काहीच टिकला नाही. त्यातलं लगेच सगळं कोटिंग गेलं आणि म्हटलं आता थोडेसे पैसे जास्त घालूया, पण परमनंट असं काहीतरी घेऊया. तर त्यासाठी मी हा सेट निवडलेला आहे. आता याला ठेवायची जागासुद्धा वेगळी छान करावी लागणार आहे, जिथे खूप भांड्यांची गर्दी नसेल आणि एकमेकांना भांडे आपटली जाणार नाही अशी. तर तसंच मी जुगाड करणार आहे याचा. तर हे तीनही गोष्टी मी सोबतच ठेवणार आहे, पण एकमेकाच्या आतच घालून ठेवणार आहे. पण त्याच्या आधी मी यामध्ये घालणार आहे बबल रॅपर. जर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे मी सांगितलेलं आहे. तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर बास मंडळी, आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळालं असेलच की ही कढई आणि पॅन घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे किंवा नाही, घेतल्यानंतर काळजी कशी घ्यायची आहे, यामध्ये काय करायचं आहे आणि काय नाही, हे सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल. आणि जर तुम्हाला यामध्ये काही शंका नसेल ना तर तुम्ही ही ट्रायप्लाय नक्की घ्या. खूप छान आहे, खूप फायद्याचं आहे. थोडेसे पैसे जातात पण खरोखर कमालीची वस्तू आपल्याला मिळते. तर फायनली मी हे घेतलेलं आहे. आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.